अहो ऐका ना, 4 दिवसांसाठी माहेरी जाऊ द्या ना. मुलांच्या सुट्ट्याही संपत आला आता. सो 1 वर्ष होत आलं मी आईबाबांना भेटली पण नाहीये. सो मी जाऊन येते ना एकदा माहेरी. कशाला जायला हो माहेरी? आणि घरातली कामं कोण करणार? काय नाही जायचं कुठे, माहेरी चालली. आणि गेलीस ना तर परत येऊ नकोस. नाही म्हणजे काय हो, स्वतःची बहीण सासर सोडून 2-2 महिने सुट्टीवर राहते ते तुम्हाला चालतं? एक 4 दिवस माहेरी जाऊ द्या म्हणते तर नाही. घरातली कामं कोण करणार? इतकं जर घरातली कामं करायची होती तर कामवाली बाई आणायची ना. मला कशाला लग्न करून आणलं इथे? आणि गेली की जा येऊ नको परत, हे काय धमकी देताय तुम्ही मला? गेल्यावर उपाशी माराल तुम्ही. स्वतःच्या आईने 1 कप चहा बनवायचं तरी शिकवलंय का? मला सांगताय की जाऊ नको, गेली तर येऊ नको. त्या धमक्या मला नाही द्यायच्या. का थांबलीस? काय नाही, जेवण बनवते. हॅलो आई, मी नाही येते ग. हे नाही म्हणताय मला माहेरी पाठवायला. तुला एक सांगू आई, एक तुझी आणि बाबांची शिकवण करून मी सासरच्यांना उलटून बोलत नाही ग. नाहीतर तुला माहितीये मी काय करू शकते. ठीक आहे आई, मी तुला नंतर लावते फोन. लेक परक्याचे धन बाबा तुटतो आतून आला गोठलेला क्षण शुभमंगल.